राज्यामध्ये लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला भगिनींच्या थेट खात्यामध्ये तिसरा हप्ता जमा झालाय। याचा आनंद लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहतोय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल आहे। याशिवाय त्यांनी महिला सशक्तीकरण आणि सक्षमीकरणासाठी तसेच नारी शक्तीला मोठी ताकद मिळण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत। दूरवरच्या ग्रामीण भागातील महिलांशी संपर्क साधला असता लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता खात्यात जमा झाल्याचं अनेक मातांनी आणि बहिणींनी सांगितलं। त्यांच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहणारा आनंद आणि समाधान त्यांच्या वाक्यातूनच स्पष्ट जाणवत होता। त्यामुळे सर्व स्तरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक होतंय। खेड्यातील तसंच दूरवरच्या डोंगराळ भागातील महिलांना आर्थिक टंचाईला नेहमीच तोंड द्यावं लागतं। मुलांच्या शाळेच्या फिया, शालेय पुस्तकं, वह्या याची खरेदी किंवा शेवटच्या क्षणी घरातील अडचणी यासाठी पैसे हाताशी लागतात। खात्यात पैसे जमा झाल्यामुळे अनेक किरकोळ अडचणींवर मात करता येणार आहे। सध्या चातुर्मासानंतर सणासुदीच्या दिवसात आणि नवरात्रोत्सव तोंडावर असताना तिसऱ्या महिन्यात सरकारकडून अगदी वेळेवर आर्थिक मदत मिळाल्यानं या महिलांचा उत्साह पटकन लक्षात येतो। ही योजना सुरू असताना शिंदे सरकारला अनंत अडचणी आल्या। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर राज्यातील विरोधकांनी खोडा घालण्याचाही प्रयत्न केला। काँग्रेस पक्षाने तर कोर्टात धाव घेतली, तर इतर विरोधकांनी खोटा नरेटिव्ह पसरवला। कोर्टानेच या विरोधी पक्षांना फटकारलं। या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला दरमहा 1,500 रुपये मिळणार आहेत आणि ते तिच्या खात्यात जमा होणार आहेत। याची पूर्ण सोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून ठेवली आहे। याची खात्री महिला वर्गाला पटली आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।